काहीतरी व्यवस्था सुविधा आपण देतोच आहे आणि त्याचा कणा म्हणजे सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी. ही दोन चाकं आहेत आणि ही जर व्यवस्थित चालली तरच आपली सोयीसुविधा आहे, आपली कामं आहेत ती होणार आहे. बेसिकली प्रत्येकजण हा काही चूक करणारा व्यक्ती आहे असा त्या चष्म्यातनं बघणं हे सोडलं पाहिजे. काही अधिकाऱ्यांच्या चुका असतीलही, आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही, त्यांना शास्ती झालीच पाहिजे. पण म्हणून इतर अधिकारी जे आहेत किंवा महानगरपालिकेची बदनामी होणं हे आम्हाला रुचत नाही आहे. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला माहिती आहे की त्या दिवशी एकत्रित सर्व गटनेते, उपमहापौर असतील, मी स्वतः आणि आयुक्त आम्ही सगळेच जण होतो. धास्ती घेणं की आत्ता ज्या प्रकारे चौकशी चालू आहे, SIT चालू असताना, तर माझं असं म्हणणं आहे की कोणी पण निर्णयापर्यंत गेलेलं नाही. आता हा चौकशीचा फेज आहे आणि त्याला आपण फेस केलं पाहिजे. अधिकाऱ्यांना पण माझी अशी चांगली विनंती आहे की नाशिककरांचा जो विश्वास आहे तो सगळ्या यंत्रणेवरती आहे आणि तुम्ही इथे वर्षानुवर्ष कामं केलेली आहेत. मागचे 2 सिंहस्थ देखील तुम्ही पार पाडले आहेत. त्यावेळेस काही प्राधिकरण इथे नव्हतं. तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकत्रित येऊन ठाम तुमच्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही कामं करायला पाहिजे. धास्ती घेऊन सुट्ट्यांचा हा जो विषय आहे तो बरोबर नाही, योग्य नाही. आपली कामं थांबली नाही पाहिजे आणि आम्ही ती थांबूही देणार नाही. कारण तुम्ही पाहत असाल ज्या अधिकाऱ्यांनी सुट्ट्या घेतल्या त्यांच्या जागी प्रतिनियुक्ती करून प्रभारी आम्ही ऑलरेडी दिले आहेत आणि कामं सुरळीत सुरू आहेत.